हे खरं हे अजितदादांचं वक्तव्य हे खरा भारतीय जनता पार्टीचा जो ग्रासरूटचा कार्यकर्ता आहे त्याचं मनोधैर्य खच्ची करणार आहे. जर अजितदादा पवारांच्या विरोधामध्ये इथला शेतकरी लढला, इथला शोषित वंचित लढला, इथल्या दीनदलितांच्या चळवळी लढल्या, ऊस उत्पादक शेतकरी लढला, त्याच अजितदादा पवाराला जर भारतीय जनता पार्टी त्याच्यावर आरोप करूनही जर मांडीला मांडी लावून एवढी मगरुरीची भाषा अजितदादा पवार बोलणार असतील. काल परवा अजितदादा पवार म्हणाले की झालं गेलं गंगेला मिळालं. जे भाजपा गंगेचं शुद्धीकरण करू पाहते, पवित्रीकरण करू पाहते, त्याच शुद्ध पवित्र गंगेमध्ये पवार फॅमिलीसारखी गटारगंगा जर मिसळत असेल तर भाजपच्या मूळ कार्यकर्त्यांना कुणाकडे बघायचं. अजून एक मी तुम्हाला सांगतो, महाराष्ट्रामधला विरोधक हा जवळजवळ संपुष्टात आणलेला आहे सत्ताधारी वर्गानं. कारण भाजपाबरोबर युती कुणाची आहे? अजितदादा पवारांची. अजितदादा पवारांबरोबर युती कुणाची आहे? शरद पवारांची. शरद पवारांबरोबर युती कुणाची आहे? काँग्रेसची. काँग्रेसबरोबर युती कुणाची आहे? शिवसेनेची. परत काँग्रेसबरोबर युती कुणाची आहे? वंचितची. अरे मग विरोधात राहिलं कोण? हे सर्कल पूर्ण होतं आहे आणि प्रत्येकाला घाई लागली की आम्हाला सत्तेत जायची. त्यामुळं महाराष्ट्रामधला विरोधक हा पूर्णपणे संपलेला आहे, संपुष्टात आलेला आहे. आता जनसामान्यांची जबाबदारी आहे की या सत्ताधारी वर्गाला किंवा वास्तव परिस्थिती मांडायला तुम्हाला पुढं यावं लागेल आणि क्रांती घडवावी लागेल. अजितदादांच्या मुलाचा पार्थ पवारचा घोटाळा त्याचा कितपत परिणाम काही परिणाम होणार नाही. अजितदादा पवार किंवा शरद पवार एका बाजूला मुखात नाव घेतात फुले शाहू आंबेडकर आणि तिकीट देताना मात्र बोडके, नायर, अंधेकर इकडं म्हणायचं फुले शाहू आंबेडकर, तिकीट मात्र द्यायची बोडके, नायर, अंधेकर. हे पवार फॅमिलीचं हे सूत्र आहे. कुठल्या भावनेनं, कुठल्या तोंडानं आम्ही पुरोगामी हे म्हणतात लोक. त्यामुळं अजितदादा पवार असोत की शरद पवार असोत की सुप्रिया सुळे असो किंवा भाजप असो, ही सगळी माणसं सत्तेसाठी हापापलेली आहेत. जनसामान्य चळवळीतला कार्यकर्ता, जनसामान्य पक्षासाठी झटणारा, सतरंजा उचलणारा, झेंडे लावणारा कार्यकर्ता मात्र प्रचंड नाराज आहे, उदासीन आहे. बारामतीमध्ये आम्ही विरोधामधनं आम्ही एक बसपाचा उमेदवार उभा केला होता, तो निवडून दिला आहे बारामतीतल्या जनतेनं. 4-5 उमेदवार निवडून दिलेले आहेत. आम्ही ज्या उमेदवाराचा प्रचार केला त्यानं नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये 2 नंबरची मतं घेतलेली आहेत. त्यामुळं ग्रासरूटला आम्ही फिरतो आहे. या सत्ताधाऱ्यांच्या विरोधामध्ये एवढी प्रचंड घुसमट आणि एक एवढी नाराजी आहे प्रचंड जनसामान्यामध्ये. आत्ता जरी तुम्ही पंचायत राजमध्ये निवडणुका तुमच्या यंत्रणेच्या जोरावर, पैशाच्या जोरावर, सत्तेच्या जोरावर जिंकल्या तरी भारतीय जनता पार्टीचा अँटी इन्कम्बंट सुरू झालेला आहे. लोकसभेमध्ये एकीकडे अदानीच्या नावाने बोंब मारली जाते आणि शरद पवार हे बघा पवार फॅमिली म्हणजे आता तुम्ही म्हणाल पवार फॅमिलीवर तुम्ही कायम टीका करताय, करावीच लागल. पवार फॅमिलींची पार्टनर कोण आहेत? अदानी आहेत. पवार फॅमिलीचे पार्टनर कोण आहेत? बाबा कल्याणी आहेत. पवार फॅमिलीचे पार्टनर कोण आहेत? पंचशील ग्रुप आहे. पवार फॅमिलीचे पार्टनर कोण आहेत? ही सगळी मंडळी, ही मंडळी सगळे बांधकाम व्यावसायिक आणि ही व्यावसायिक आहेत पवार फॅमिली. बघा, महत्त्वाचं पद द्यायची वेळ येते त्यावेळी सुप्रियाताई सुळे, महत्त्वाचं पद द्यायची येते त्यावेळी सुनेत्रा पवार, महत्त्वाचं पद द्यायची वेळ येते त्यावेळी रोहित पवार. त्यामुळं पवार फॅमिली ही व्यावसायिक राजकारण करते. त्यांना शोषित, वंचित, शेतकरी, दूध उत्पादक यांचं काही देणं घेणं नाही. म्हणून हे महाराष्ट्राच्या 2-4 जिल्ह्याच्या बाहेर नेतृत्व करू शकलेले नाहीत आणि देशाचं नेतृत्व करण्याची तर त्यांचं ते सेल्फ गोल करतात. अजितदादा पवारसुद्धा सेल्फ गोलवरती आउट होतात किंवा पवार फॅमिलीसुद्धा आजपर्यंत राजकारणामध्ये सेल्फ गोल करत आलेले आहे. शरदचंद्रजी पवारांना कधी काळी पंतप्रधान व्हायची संधी होती, पण पक्षातून बाहेर पडणं, सोनिया गांधींना विरोध करणं हे सेल्फ गोल आहेत. सेल्फ गोल करण्यात काका जेवढे पटाईत आहेत त्याच्यापेक्षा जास्त पटाईत अजित पवार आहेत. ह्यांच्या सेल्फ गोलमुळं ही माणसं 1.5 जिल्ह्याच्या पलीकडं हे राजकारण करू शकत नाहीत. हा माझा दावा आहे आणि हे मी एका बॉन्ड पेपरवर लिहून देतो. मुंबई महापालिकेत 2 ठाकरे बंधू, आता महानगरपालिकांच्या निवडणुका लागलेल्या आहेत. यामध्ये ओबीसीला किती संधी मिळाली आहे? तुम्ही काय त्या सगळ्या संधीवर समाधानी आहात? हे बघा, आत्ता महाराष्ट्रामध्ये महानगरपालिकांच्या निवडणुका होत आहेत, आणि ब वर्गीय. आणि या महानगरपालिकांच्या निवडणुकामधून ओबीसी हा जवळजवळ हद्दपार झालेला आहे. ओबीसींचं नेतृत्व तयार होण्यासाठी लोकल बॉडी म्हणजे पंचायत राज, नगरपालिकांच्या निवडणुकामध्ये ओबीसींना आरक्षण ठेवण्यात आलेलं होतं, घटनादुरुस्ती करून ठेवण्यात आलेलं होतं. पण आता ह्या ओबीसींच्या नेतृत्वाची भ्रूण हत्या ही या नगरपालिकांच्या निवडणुकामध्ये झालेली आहे. आणि त्याच्यामध्ये भाजप आहे, त्याच्यामध्ये राष्ट्रवादी आहे, काँग्रेस आहे, सेना आहे, सगळे पक्ष आहेत. आमचं म्हणणं एवढंच आहे की या महानगरपालिकामधून ओबीसी हद्दपार झालेला आहे. शरदचंद्रजी पवार, अजितदादा पवार म्हणाले होते की आम्ही मूळ ओबीसीला तिकीट देणार. भाजप म्हणाली होती की आमचा DNA ओबीसी आहे.
पण या सर्वांनी ओबीसीचं नेतृत्व संपवण्याचं कटकारस्थान या महाराष्ट्रामध्ये घातलेलं आहे, कटकारस्थान रचलेलं आहे आणि त्यात ते यशस्वी झालेले आहेत. पण पंचायत राजच्या निवडणुकामध्ये, झडपेंच्या निवडणुकामध्ये आम्ही योग्य भूमिका घेऊ आणि योग्य तो धडा इथल्या सर्व सत्ताधारी वर्गाला दाखवू. लोकसभा विधानसभा निवडणुकीमध्ये ओबीसीचं नेतृत्व ताकदीनं पुढं न येऊ देण्यासाठी ही खबरदारी घेतली जाते. ही सर्व पक्षाकडून खबरदारी घेतली जाते. खऱ्या अर्थानं हा ओबीसीला कळलेलं नाही, ओबीसी संभ्रमित आहे. ओबीसीला आता कळत नाही आहे की आपल्या नक्की पाठीशी कोण आहे. ज्या भाजपच्या खांद्यावरती मान ठेवली त्या भाजपनं सुद्धा आज पुणे आणि पिंपरी चिंचवडमधला मूळ ओबीसी, बलुतेदार अलुतेदार ओबीसी हा जवळजवळ संपुष्टात आणलेला आहे. अजित पवारांच्या